माढ्याचे आमदार बबन शिंदे शरद पवार यांच्या भेटीला पोहोचलेत। भोसरीचे माजी आमदार विलास लांडेही शरद पवारांच्या भेटीला गेल्याची माहिती मिळतेय। जसजशा विधानसभा निवडणुका जवळ येतात तसतशा या राजकीय गाठीभेटींचा सिलसिला वाढताना आपल्याला दिसतोय। माढ्याचे आमदार बबन शिंदे हे शरद पवारांच्या भेटीला गेलेत, तर भोसरीचे माजी आमदार विलास लांडेही शरद पवार यांची भेट घेताना आपल्याला पाहायला मिळतायत। हे दोन्ही आमदार अजित पवारांसोबत आहेत, पण अजित पवारांचे आमदार शरद पवारांची भेट घेत असल्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून सातत्याने शरद पवारांच्या आमदारांसोबतच्या गाठीभेटी या आपल्याला वाढताना दिसतायत। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, विलास लांडे आणि बबन शिंदे हे शरद पवारांच्या भेटीला पोहोचतायत, काय चर्चा राजकीय वर्तुळात? फक्त बबन शिंदे आणि विलास लांडेच नाही तर त्या विधानसभा निवडणुकीमध्ये इच्छुक असलेले अनेक जण वेगवेगळ्या मतदारसंघातले शरद पवारांच्या भेटीला त्यांच्या पुण्यातील कार्यालयामध्ये आलेले आहेत, ज्यामध्ये आष्टी विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असलेले, त्याचबरोबर अहमदनगर मधल्या अकोले विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असलेले वेगवेगळे नेते, विद्यमान आमदार किंवा माजी आमदार शरद पवारांना भेटायला येत आहेत, जे काल परवापर्यंत अजित पवारांच्या सोबत होतो असे हे लोकप्रतिनिधी आहेत। त्यामध्ये काही माजी नगरसेवक देखील आहेत आणि अर्थातच या सगळ्यांची अपेक्षा आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाकडून उमेदवारी मिळवण्याची। लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या प्रकारचे निकाल लागले, शरद पवारांच्या पक्षाचा जो स्ट्राईक रेट पाहायला मिळाला, ते पाहता त्यांच्या पक्षाकडे येणाऱ्यांचा ओघ आपल्याला वाढलेला दिसतो। मंदार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।